पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 6 विषय गणित इयत्ता 4 याचा 26वा प्रश्न आहे। 1 ते 90 या संख्यांमध्ये 4 हा अंक एकूण किती वेळा येतो। तर पहा, या ठिकाणी आपल्याला 90 पर्यंतच विचारले। काही मुलं आपण 100 पर्यंत कोणकोणते अंक किती वेळा येतात ते शिकलेलो आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला 90 पर्यंत विचारले। तर 90 पर्यंत किती वेळा आलेला आहे, तर 18 वेळा येतोय। किती वेळा येतोय, 18। मग त्यामध्ये पहा, आपण एक ट्रिक सांगितली होती की 1 ते 100 पर्यंत 100 या संख्यावर जे प्रश्न येतात, मग एक अंक किती वेळा येतो, 2 किती वेळा येतो, हे आपण सविस्तर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर फक्त विचारलाय काय प्रश्न, इथे विचारलाय 10 ते 90 पर्यंत। तर तेवढं प्रश्न व्यवस्थित बारकाईने वाचायचा। तर किती वेळा येतो, 18 वेळा येतो। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 1। त्यानंतर पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे 27। पाऊण लाख ही संख्या अंकात कशी लिहाल। पाऊण लाख, तर पर्याय क्रमांक 3 पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000। म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती दिलेला आहे, 75,000। म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पाऊण लाख। म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 3। पुढे 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज म आहे, तर त्यापैकी एक संख्या खालील पैकी कोणती। मग आता तुम्हाला त्या ठिकाणी विचारले, काय विचारले, तर पहा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 3री मध्ये हा अशा पद्धतीचा प्रश्न आला होता, म ऐवजी प विचारलं होतं, बरोबर। तर 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज म आहे, तर 2 क्रमवार विषम संख्या कोणत्या, समजा 1 आणि 3 घेतली आपण, तर त्यापैकी एक संख्या खालीलपैकी कोणती। तर बघा, आपण याच्यामध्ये किंमत टाकून पाहिजे। म म्हणजे 1 धरू आपण, या ठिकाणी आपण भागिले 2 केले आणि वजा 1। तर हे जशी आपण पदावली सोडवतो त्या पद्धतीने सोडवायचं आहे। तर या ठिकाणी आपण पहा, म 2 क्रमवार विषम संख्या म्हणजे 1 आणि 3 घेतली, यांची बेरीज किती आली, 4 आली। मग 4 भागिले 2 किती आलं उत्तर, 2। 2 वजा 1 किती आली, विषम संख्या आली 1, बरोबर। म्हणजे अशा पद्धतीने संख्या टाकायच्या आणि आपण उत्तर काढायचंय। पर्याय क्रमांक किती, 1। पुढे एका आयताचे क्षेत्रफळ 180 चौसेमी असून त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्या आयताची रुंदी किती। तर आपल्याला एक बाजू म्हणजे लांबी दिलेली, तर रुंदी विचारली। मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी। मग त्या ठिकाणी आपल्याला 15ला कितीनी गुणल्यानंतर आपलं उत्तर 180 येतंय, तर कितीनी गुणायचंय, 12नी गुणायचंय। म्हणजे 12नी गुणल्यावर आपलं उत्तर काय येतंय, 180। म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 1, 12 सेंटीमीटर। 30 खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांकाचा गट कोणता। अंशाधिक म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की छेदापेक्षा अंश मोठा आहे, असं कशामध्ये आहे, तर पहा, थोडं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल। तर पर्याय क्रमांक 1लाच आहे पहा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12 लिटर अधिक 12 मिली बरोबर किती। मग 1 लिटर बरोबर किती मिली, 1000 मिली। मग 12 लिटर बरोबर किती मिली, तर 12,000, बरोबर। आणि मग पुढचे 12 मिली त्याच्यात मिळवायचे, म्हणजेच किती झाले, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 12,000 12, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। पुढे 8 सहस्र अधिक 5 दशक अधिक 4 एकक अधिक 7 शतक या विस्तारित मांडणीने तयार होणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे। तर आता काय करायचे, एका खाली एक मांडून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं आपण हे करायचंय, बेरीज करायची। पहा, 8 सहस्र म्हणजे किती रे, बोला, बरोबर, अधिक 5 दशक, नंतर 4 एकक, नंतर 7 शतक। आता 7 शतक याच्यापेक्षा मोठी आहे 8 सहस्र, नंतर ते त्याच्या खाली मांडून घ्यायचे, नंतर 5 दशक मांडायचे, नंतर 4 दशक मांडायचे। म्हणजे एका खाली एक जर मांडणी केली तर आपलं ते उत्तर चुकत नाही।
म्हणजे आपलं उत्तर येतंय 8754. पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 4. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 0 येईल? तर कोणत्या पदावलीचं उत्तर 0 येईल? तर ते आपण भागुबेव कंस भागुबेव या ट्रिकचा वापर करायचा. इथं कंस नाही म्हणजे भागुबेव या ट्रिकचा वापर करायचा आहे. तर कशाचं येते उत्तर? पहा, 40 गुणिले 1, 40 × 40 वजा 8 × 45, 40 मधून 40 गेले खाली राहिले 0. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येते 0. पुढे पहा 34, 8, 5, 3, 8 स्टार 0 या संख्येला 5 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर पहा, आता एकक स्थानी किती आहे? स्टारच्या पुढं 0 आहे म्हणजे 5ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असतो त्याला 5ची कसोटी किंवा त्याला 5 ने निशेष भाग जातो. आपण कसोट्यांमध्ये शिकलोत पहा. मग या ठिकाणी काय दिले त्यांनी? 7, 3, 2 हे जे अंक दिलेत हे मध्यभागी येतं, त्याचं काही घेणं देणं नाही. शेवटी फक्त काय आहे 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 5 किंवा 0 पाहिजे, म्हणजे मध्ये कोणतेही अंक असले तरी त्याला पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो 5 ने. म्हणून या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 येईल पहा. पुढे पहा 35वा प्रश्न, 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठ्या मूळ संख्येतून सर्वात लहान मूळ संख्या वजा केली तर किती उत्तर येईल? आता सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 97 आणि सर्वात छोटी मूळ संख्या काय आहे? 2. मग 97 मधून 2 गेले खाली किती राहिले? 95. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे उत्तर येईल. कारण 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर पहा, एक हे पर्याय आहे पहा 95 या ठिकाणी प्रश्नचिन्ह त्याच्यामुळे ते 2 दिसलं. तर पर्याय क्रमांक 1 95. आता मी तुम्हाला सांगितले पर्याय म्हणजे उत्तर सांगितले 95, मग ते पर्याय क्रमांक काय झालं? पुढे मागे झालं की तुम्ही काय करतात त्या ठिकाणी पुढं मागं होतंय तुमचं, आहे की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. त्यानंतर 36वा प्रश्न, खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. पहिल्या ह्याच्यात एक कोपऱ्यात त्रिकोण दिलाय, नंतर 2 म्हणजे एक एक वाढवत गेले तर आपल्याला त्या ठिकाणी 3 नंबरच्या ह्याच्या म्हणजे 3 येतील आणि चौथ्याच्यात पूर्ण दाखवले म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक वर्तुळ दिले आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तर वर्तुळाचा व्यास कोणता? तर काय येईल? म आणि न. हा आपण वर्तुळाचा व्यास, जीवा, त्रिज्या हे घटक सगळं शिकलेलो आहोत, त्यामुळे इथं वेळ नाही घालवायचा. पर्याय क्रमांक येईल 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3.5/15 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर केल्यास अपूर्णांकाचा छेद किती होईल? किती काही झालं तरी छेद बदलत नाही. बेरजेमध्ये झालं, वजाबाकीमध्ये छेद जरी वेगवेगळे असले तर छेद एकच राहतो. तसं याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर करत असताना छेद आहे तोच राहतो. म्हणजेच किती राहतो छेद? या ठिकाणी 15च. पर्याय क्रमांक 2. 2 शतक गुणिले 9 दशक बरोबर किती शतक? मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 2 शतक म्हणजे 200 गुणिले 9 दशक किती? 9 दशक किती येईल? त्या ठिकाणी 90. म्हणजेच त्यांचं काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती येईल? किती शतक विचारले तर 180 शतक. पर्याय क्रमांक येईल 2. पुढे मध्यान्हपूर्व काळ म्हणजे खालीलपैकी कोणता काळ? मध्यान्हपूर्व म्हणजे त्या ठिकाणी रात्री 12 पासून तर दुपारी 12 पर्यंतचा काळ आणि नंतरचा जो असतो तो मध्यान्होत्तर म्हणते. म्हणून पूर्वी म्हणल्यावर पर्याय क्रमांक 4. पहा 41 प्रत्येकी 210 पोती याप्रमाणे पोती भरलेले ट्रक उतरवून प्रत्येकी 18 पोती याप्रमाणे टेम्पोमध्ये पोती भरण्यासाठी किती टेम्पो लागतील? काय करायचं या ठिकाणी? प्रत्येकी 210 पोती याप्रमाणे पोती भरलेले 9 ट्रक उतरवून
प्रत्येकी 18 पोती याप्रमाणे टेम्पोमध्ये पोती भरण्यासाठी किती टेम्पो लागतील? तर या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? 210 गुणिले 9 करायचे पा, म्हणजे आपल्याला एकूण पोत्यांची संख्या आली 1890 आणि प्रत्येक टेम्पोमध्ये किती पोती टाकलेत? 18. तर आपल्याला किती टेम्पो लागतील? मग 1890 भागिले 18, मग हे भागाकार केल्यानंतर 105 उत्तर येते, म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला येईल 2. पुढे एका रांगेत 16 व 34 क्रमांकाच्या खुर्च्या आहेत. विनायक त्या खुर्चीच्या रांगेत मध्यभागी बसला आहे. तर विनायक कितव्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसला आहे? तर आपल्याला काय करायचं? या ठिकाणी या दोन्हींची बेरीज करायची आणि त्याचा मध्य काढायचा. यांची बेरीज किती आली? 6 4 10 चाला 1 50 आली, म्हणजे त्याच्या निम्मे किती? 50च्या 25, म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 1, 25व्या याच्यावर. पुढे पहा 7 4 2 0 हे अंक वापरून 4 अंकी लहानात लहान संख्येतील शतक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमत किती? आता लहानात लहान संख्या म्हणजे लहान संख्या घ्यायची. आता 0 तर घेत नाही आपण, कारण 4 अंकी संख्या तयार करायची, म्हणून 2 0 4 7. मग शतक स्थानी कोणता आला? या ठिकाणी शतक स्थानी, म्हणजे या ठिकाणी शतक स्थानी आला 0, म्हणून त्या अंकाची स्थानिक किंमत पण येईल 0, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 44 उदाहरण. स्टार दिले आणि तुम्हाला एक उदाहरण दिले, स्टारच्या जागी विचारले. तर काय करायचं आहे पहा, या ठिकाणी बेरीज करायची. मग आपल्याला खाली 3 अंक दिलाय, तर सुरुवातीला काय करायचं? आपण एक एक घेऊन पाहायचे. तर 5 आणि किती घ्यायचे म्हणजे खाली 3 येईल? तर पहा 3 आलेत ना, मग 8 आणि 5 किती? 13, 13शी 3 हातचाला 1, 7 आणि 4 11, 11 ने 1 12, 12शी 2 हातचाला 1, 5 आणि 1 6 हातचाला 1, 5 आणि 3 8 आणि 1 हातचा पहा या ठिकाणी 5 6 7 8. आता याची काय करायची? मांडणी व्यवस्थित करून घ्यायची. या ठिकाणी स्टारच्या जागी येईल पहा 808, 5 आणि 3 8 आणि हे इथं 8 जर घेतलं तर 808, म्हणजे 88,623 असं उत्तर येते. पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 3. पुढे पहा अपूर्णांकाचं उदाहरण आहे. 2 अंश छेद 11 अधिक 5 अंश छेद 21 बरोबर किती आले? 7 अंश छेद 21. मग 7तून 6 गेले, खाली किती राहिले? पहा या ठिकाणी आता तिथं बरोबरचं चिन्ह दिलंय बरं का. आता आपण पहा अशी बेरीज केल्यावर गोंधळ होतोय. त्यांनी काय विचारले की बरोबरचं चिन्ह दिले, म्हणजे इकडं पण तेच उत्तर असेल. 5 आणि 2 आणि 5 किती झाले? 7. आणि या ठिकाणी 7 उत्तर येण्यासाठी 6तून किती कमी करायचे म्हणजे उत्तर 7 येईल? तर पहा 13तून 6 गेले, खाली किती राहिले? 13 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे 7 राहतात. म्हणजे 13 अंश छेद 21, म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 4. पुढे पहा वजाबाकी दिलेली आहे तुम्हाला. पहा पुढं वजाबाकी दिली तुम्हाला. तर वजाबाकी आता सर्वांना येते आहे की नाही? तर त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संख्या दिल्यात आणि चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या? आता चढत्या क्रमाला आपण कोणती संख्या घेतो? आधी छोटी संख्या घेतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी विचारले दुसऱ्या क्रमांकावर. तर पहिल्या क्रमांकावर येईल 12,232 आणि दुसऱ्या क्रमांकावर येईल 12,322, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे
खालीलपैकी कोणत्या उदाहरणातील बाकी वेगळी येईल? तर त्यामध्ये पहा सगळ्यांची त्या ठिकाणी बाकी येते पहा 1 येते आणि पर्याय क्रमांक 2 याची बाकी येते 3. पर्याय क्रमांक 2 याचीच काय होईल? वेगळी येईल पहा, कारण सगळ्यांची येते 1. पुढे पहा एक आकृती दिली आणि त्रिकोण व चौकोन यांची एकूण बेरीज किती? तर किती आहे? त्रिकोण किती आणि चौकोन किती यांची बेरीज विचारली. तर आपण त्रिकोण आणि चौकोन काढण्याच्या ट्रिक सांगितलेल्या आहेत. त्यांची बेरीज किती येते? 8 येते. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 50वा प्रश्न. सन 2011 या वर्षात महाराष्ट्र दिन रविवारी आहे, तर त्याच वर्षात 3 जून रोजी कोणता वार असेल? तर 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे, यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा 31 दिवसांचा महिना आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 29ला कोणता वार येतोय? रविवार येतोय. त्याच्या खालीच 29, 30, 31 करायचं आहे आणि आपल्याला 1, 2, 3 असं लिहून त्या ठिकाणी कोणता वार येईल? तर शुक्रवार येतोय पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे पहा एक संख्या दिली 35,421 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असलेली संख्या अक्षरात कशी लिहाल? तर कशी लिहाल? 35,421 जसं आपण वाचतो त्याच पद्धतीने, म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 3. त्यानंतर पुढे पहा 4.11 याचे वाचन. आता मी जसं वाचले तसंच वाचायचं. 4.11 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढे पहा राजूकडे 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयांची समान नाणी असून त्याच्याकडे एकूण 480 रुपये असल्या त्याच्याकडे नाण्यांची एकूण संख्या किती? तर सगळ्यांची काय करायचं आहे? समान नाणी येतं ते, मग 1 रुपयाची किती घ्यायची? तर त्या ठिकाणी बेरीज करायची पहा, तर किती येते? 180 उत्तर येते. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा घडणीचा प्रश्न आहे 54वा. तर आपण प्रत्यक्ष याचा व्हिडिओ बनवलेला आहे घडणीचं खोक्याचं तयार करून. तर त्यांनी काय विचारले? समोरासमोरील पृष्ठांना समान रंग दिला, जी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल? तर त्या ठिकाणी पहा त्यांनी काय केले? आता आपण सांगितलं त्याच्यासमोर कोणता येईल, तर एक सोडून हे करायचंय, बरोबर ना? म्हणजे जी आहे तर एफ सोडायचा, ई लिहायचंय आणि पर्याय क्रमांक येईल 1. आता तुम्हाला एच विचारलं असतं तर एफ आला असता. त्यानंतर जे विचारलं असतं तर आय आला असता. वरचं एकमेकासमोर येईल. लक्षात आलं का? त्यानंतर पुढे पहा 55वा प्रश्न. 25 मीटर रुंदी असणाऱ्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 950 मीटर तार लागते, तर त्या जागेची लांबी किती? तर त्या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला किती दिले त्यांनी? रुंदी 25 दिली. मग आपल्याला या ठिकाणी त्याची परिमिती आपल्याला जर काढली तर पहा या ठिकाणी आपण त्याची जर लांबी 70 घेतली तर बघा आपण पहिला पर्याय दिला आहे त्यांनी 70 मीटर. मग आपण 70 घेतली तर त्याची काय काढू आपण? परिमिती काढू. परिमिती किती आली? 25. परिमितीचं सूत्र काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग 2 लांबी किती आहे? 70 अधिक 25 किती झाले? 70 आणि 25 95 गुणिले 2 केले तर किती आलं? 190. मग त्या ठिकाणी 190 गुणिले किती पदरी केले? 5 पदरी, म्हणजेच किती येते? 950 मीटर तार लागते. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला 70 मीटर लांबी येते. पुढे पहा 56वा प्रश्न. त्या ठिकाणी 25,575 म्हणजे एक चिन्ह वापरायचं आहे आणि 52,557 तर कोणती संख्या आहे?
दुसरी संख्या मोठी म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चिन्ह येईल पहा. त्यानंतर पुढं पहा 57 2 किलोग्रॅम बदाम घेण्यासाठी 560 रुपये पडतात, तर 200 ग्रॅम बदाम घेण्यासाठी किती रुपये पडतील? तर 2 किलोग्रॅम घेण्यासाठी पहा 1 किलोग्रॅमला किती पैसे लागले, त्याच्या निम्म करायचे. 560च्या निम्म किती पहा, 500च्या निम्म 250, वरच्या 30 म्हणजे 250 आणि 30 280 रुपये लागतात. तर त्या 280चे परत 4 भाग करायचे म्हणजे किती येते, 280चे 4 भाग केल्यावर त्या ठिकाणी 56 रुपये येते. किती, 56 रुपये. पर्याय क्रमांक 3. पहा 1 मिनिट. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, बदाम किती दिले 2 किलोग्रॅम म्हणजे 560 भागिले 2 करा, किती उत्तर येईल 280. 280चे परत आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 200 ग्रॅमच विचारलेत ना, म्हणून 280 गुणिले 4 करा, तर किती येईल 4 7 28 0 0 म्हणजे 70. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. पहा किती येते 1. क्रिया करायची पहा, क्रिया केल्याशिवाय पुढे जायचं नाही. पुढे एका माळेत सुमित्राने 2/9 फुले ओवली, अमृताने 3/9 फुले ओवली व उरलेली फुले पूर्वाने ओवली, तर पूर्वाने किती फुले ओवली? तर त्या ठिकाणी पहा 2 आणि 3 किती झाले 5, 5/9 ओवली म्हणजे किती बाकीत 9ला आणखीन तर 4 म्हणून 4/9 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. पुढे पहा सौरभने बिग बाजारातून 7,500 रुपयाचा कॅमेरा, 9,345 रुपयाची टी व्ही, 8,395 रुपयाचा फ्रीज खरेदी केला, तर त्याने एकूण किती खरेदी केली? तर त्या ठिकाणी त्याची सर्वांची बेरीज करायची म्हणजे त्यांची बेरीज किती येते तर 25,240. पर्याय क्रमांक येईल 4. पुढे पहा एक चित्ररूप माहिती दिली आणि एक विद्यार्थी बरोबर 4 विद्यार्थी घेतलेत. पहा तर तबला वादन शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा किती पट जास्त विद्यार्थी पेटी वादन शिकतात म्हणजे हार्मोनियम. तर तबला वादन किती शिकतात 16 विद्यार्थी, 4 आहेत ना, 4 चोक 16. मग पेटी किती जण शिकतात 1 2 3 4 5 6 7 8, 8 चोक 32 म्हणजेच किती इथं 16, 16 दुने 32 म्हणजे दुप्पटच विद्यार्थी काय करतात हार्मोनियम शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 3. आता बासरी वादन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येला 5 ने गुणल्यास किती उत्तर येईल? बासरी वादन किती जण येतं 5, 5 चोक 20 मग 20 पंचे 100 म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2. पुढे पहा अंक दिलेत आणि एकदा वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरक किती? तर काय करायचं आहे मोठ्यात मोठी संख्या त्या ठिकाणी तयार करायची. किती होईल मोठ्यात मोठी 7,530 आणि लहानात लहान होईल 3,057. मग काय त्याच्यात काय विचारले त्यांनी फरक विचारलाय म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग वजाबाकी केल्यावर आपलं उत्तर काय येतंय 4,473 म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा स्टार 64 स्टार ही संख्या 4 ने विभाज्य संख्या असून स्टारच्या जागी समान अंक असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर आपल्याला पहा 4 ने विभाज्य आहे मग आपण कसोट्या शिकलोत मग कोणता अंक येईल त्या ठिकाणी पहा 4 आणि 8 काय येईल 4 आणि 8 म्हणजे पर्याय क्रमांक 3. कारण ह्या कसोट्या आहेत पहा कसोट्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. पुढं पहा अपूर्णांकाचं उदाहरण दिले आणि उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या व शेवटच्या क्रमांकावर येणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती? तर या ठिकाणी उतरत्या क्रमाला आपण सर्वात मोठी संख्या आधी घेतो. मग त्या ठिकाणी आता मोठी संख्या म्हणल्यावर कोणती येईल आधी 6/7, 5/7, 4/7 आणि काय विचारलाय प्रश्न
दुसऱ्या व शेवटच्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर कोणता येईल 5/7 आणि शेवटच्या क्रमांकावर येईल 2/7. त्यांची बेरीज किती येईल 5 आणि 2 7 7/7 आणि 7 1 7 भागल्यावर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. 1 आणि 2 पर्याय. पुढे 65 11 हेक्टर लांबीची दोरी 10 ठिकाणी समान अंतरावर कापली तर दोरीच्या प्रत्येकी तुकड्याची लांबी किती असेल. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपण या ठिकाणी समान अंतरावर कापायच्यात. मग सुरुवातीचं सोडून द्यायचं आहे. आपण शिकलोत की नाही, म्हणजे झाडांचं घेतलं आपण 10 मीटरचं अंतर आहे तर याच्यावर किलो हेक्टो डेका सेंटी डेसिमीटर याच्यावर पण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तर या ठिकाणी काय येईल याचं उत्तर 10 डेकामीटर आणि 1 हेक्टोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 2. ते जे व्हिडिओ आपण बनवले ते एकदा परत ओझर ते पहा, म्हणजे आपण जशी प्रॅक्टिस सराव करतो त्या पद्धतीने परीक्षा आल्यावर सगळ्या याच्यावर एकदा नजर फिरवा. पुढे पहा 66 प्रश्न. खालील रेषाखंडापैकी सर्वात मोठा रेषाखंड कोणता. आता किती सोपं आहे पहा हे, याला वेळ नाही लावायचा. अ आणि ब पहिला आहे की नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, कारण त्याची सगळ्यात जास्त दिलेली 5 सेंटीमीटर, बाकीच्या यांची कमी आहे. पुढे खालील अयोग्य विधान कोणते. पहा काटकोन हा 90 अंश मापाचा असतो, बरोबर आहे. काटकोन हा विशाल कोणापेक्षा मोठा असतो. विशाल कोणापेक्षा मोठा असतो का, नाही तर कमी असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय आहे, पर्याय चुकीचा म्हणजे अयोग्य आहे. 68 एका समभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाची एक बाजू किती. आता त्रिकोणाची परिमिती कसं काढतो आपण, 3 बाजूंची बेरीज, म्हणून 12 1 12 25 12 त्रिक 36 म्हणून 12, एक बाजू किती 12 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 2. पुढे पहा चौकोनाच्या कोणत्या प्रकारचे सर्व कोन काटकोन असतात. तर आयत पण असतो पहा आणि चौरस हे काय असतात, काटकोन असतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय येईल अ आणि क, कारण ते काय असतात, काटकोन असतात, आयताचे आणि चौरसाचे कोन. म्हणून पर्याय क्रमांक येईल 1. पुढे पहा 70वा प्रश्न. सोबतच्या इष्टिकाचितीचा रेखांकित पृष्ठभाग कोणता आहे. रेखांकित केलेला अ ड ब क, अ ब क ड असं घेतलंय त्यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा आहे खालीलपैकी कोणती आकृती अनंत रेषांसाठी सममित असते. अनंत रेषा कशात काढता येतात रे, वर्तुळात काढता येतात. किती सोपं आहे हा प्रश्न. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा एक आकृतिबंध दिलाय आणि प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला विचारले की कोणतं काय येईल त्या ठिकाणी. तर 8 8 1 8 आणि 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 सक 48, म्हणजे 3 3 चा याचा फरक दिलाय पहा. आणि तिथं काय येईल मग 8 10 80 आणि नंतर पुढं 3 चा फरक घेऊन 120 दिलेत, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 1. पुढे पहा पदावली दिली आणि ती कंस भागोबे या ट्रिकनी सोडवायची. तर त्याचं उत्तर काय येतंय 28. पुढे पहा 74 एका शाळेतील 2/3 विद्यार्थी सहलीला गेले. सहलीला न गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 72 आहे तर शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती.
तर या ठिकाणी आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 हे येते पहा 216. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, एका 50 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये 32,501 ते 32,535 या अनुक्रमांकाच्या सलग नोटा आहेत, तर त्या 50 रुपयाच्या बंडलचे मूल्य किती? काय करायचे, शेवटी 3 अंक आहेत ना, ते पाहायचे. 501 ते 535 यांची काय करायची, आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची. म्हणजे किती आले, 34 उत्तर येते. 501 वजाबाकी करायची. 535 मधून 501 गेले, शेवटचे 3 नंबर घ्यायचे, 34 आले. आणि 34 गुणिले त्या ठिकाणी काय करायचे, 50 करायचे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्या नोटांची काय येईल, रक्कम येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी उत्तर येते आपलं 34 गुणिले 50 म्हणजे 1800 उत्तर येते. पर्याय क्रमांक येईल 3. अशा पद्धतीने आपण चौथीची ही 6वी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे.